आज संध्याकाळपासून दादर टीटीचा जो ब्रिज आहे त्या ब्रिजचं काम आज संध्याकाळपासून सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता त्या कामाला आतापासूनच सुरुवात झाली कारणानं जे ट्रॅफिक जे आहे ते आता मात्र इथे जाम व्हायला सुरुवात झाली। याचं कारण असं आहे की एक जी उत्तर मार्गिका आहे ती बंद करण्यात आलेली आहे। संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळची वेळ जे कामगार जे असतात ते कामावरून निघत असतात त्याच्यामुळेच जे ट्रॅफिक आहे ते मात्र आता मोठ्या प्रमाणात जाम झालेल्याचं चित्र इथे पाहायला मिळत आहे। आणि त्याची जी समस्या आहे ती सर्वसामान्य नागरिकांना आता मात्र मोठा जो फटका आहे तो बसत आहे। हे काम संध्याकाळी सुरू केल्यानं हा जो ट्रॅफिक इथे जाम होतानाचं चित्र पाहायला मिळत आहे। जर हे काम रात्री केलं असतं तर मात्र समस्या जी आहे ती ट्रॅफिकची उद्भवली नसती। मात्र आता संध्याकाळची वेळ आहे आणि त्याच अनुषंगाने जर पाहायला गेलं तर त्याचा जो सर्वसामान्य नागरिकांना जो आहे तो ट्रॅफिकचा मात्र आता सामना करावा लागत आहे। त्यामुळे मुंबईत जर पाहायला गेलं तर आता दादरला परळ आणि दादर हा जो एरिया आहे तो गजबजाटीचा एरिया आहे आणि इथे मोठ्या प्रमाणात ये जा गाड्यांची सुरू असते आणि त्याच अनुषंगाने जर पाहायला गेलं तर त्यामुळे एक मार्गिका जी उत्तर मार्गिका ही बंद केल्या कारणाने तुम्ही जर पाहू शकता ज्या गाड्या ज्या आहेत त्या आता मात्र वन वे केलेल्या आहेत आणि वन वेच्या अनुषंगाने इथे ट्रॅफिकचा जो सामना आहे तो आता मात्र सर्वसामान्य नागरिकांना जो ट्रॅफिकचा सामना जो आहे तो आता करावा लागत आहे। त्यामुळे हे काम आता कधी होणार याकडे संपूर्ण रहिवाशांचे लक्ष लागून राहिले आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संडूसह मी वैभव खाक, TV9 मराठी, परळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।